मीरा फाउंडेशनचा नशेविरुद्ध एल्गार. मिरवली पहाडावर 101 वृक्षांची लागवड. झाडे लावा, तरुणाई वाचवा. मिरवली दरगाह परिसरात पर्यावरण संवर्धनासोबत नशामुक्तीचा बुलंद संदेश. MD सारख्या घातक अंमली पदार्थाविरोधात जनजागृती. अहिल्यानगर. पर्यावरणाचे रक्षण आणि तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा दुहेरी संकल्प करत मीरा फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने मिरवली पहाड येथील हजरत सय्यद इसाहक शाह कादरी मिरवली बाबा दरगाह परिसरात वृक्षारोपण व नशामुक्ती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात जांभूळ, पेरू यासह विविध प्रकारची 101 झाडे लावून हिरवाईचा संकल्प आणि नशामुक्ती समाजाचा निर्धार करण्यात आला. नशा घर उद्ध्वस्त करते, तरुणाई वाचविणे ही समाजाची जबाबदारी. यावेळी मिरवली दर्गाचे मुजावर राजू जहागीरदार म्हणाले, नशेचे व्यसन एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही. त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. आज MD सारख्या घातक अंमली पदार्थाचा धोका तरुण पिढीसमोर उभा आहे. त्यामुळे पालक, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन या संकटाविरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे. शहर नगरवासियांनी पोलीस प्रशासनाच्या नशामुक्त अभियानाला सक्रिय साथ द्यावी. आपल्या घरातील तरुण नशेच्या आहारी जाण्यापूर्वी त्याच्यावर लक्ष ठेवणे, त्यांना योग्य दिशा देणे आणि नशेपासून दूर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज तरुणाई वाचविली तरच उद्याचा भारत मजबूत होईल, असे आवाहन जहागीरदार यांनी केले. 101 झाडे म्हणजे 101 आशेची रोपे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजीम राजे म्हणाले, मीरा फाउंडेशनच्या माध्यमातून 101 झाडे लावण्याचा उपक्रम हा केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून पुढच्या पिढीसाठी निरोगी पर्यावरण आणि सुरक्षित भविष्याची पायाभरणी आहे. झाडे पर्यावरण वाचवतात तर नशामुक्ती अभियान तरुणांचे आयुष्य वाचविते. त्यामुळे या दोन्ही विषयांची सांगड घालणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. तरुणाई ही देशाची खरी ताकद आहे. ही ताकद नशेच्या अंधारात हरवू नये यासाठी समाजाने आता जागृत होण्याची वेळ आली आहे. नशेच्या विरोधात जनजागृती सोबतच प्रत्येकाने आपल्या परिसरात जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे अजीम राजे यांनी सांगितले. मिरवली पहाडावर सामाजिक एकजुटीचा संदेश. कार्यक्रमास खादिम दरगाह राजूभाई जहागीरदार, ATVचे संचालक फयाजभाई जहागीरदार, मीरा बिल्डरचे संचालक इरफान भाई जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते अजीम राजे, भैया बॉक्सर, मुंतजीर जहागीरदार, अमीर खान, निजाम इनामदार, खालिद शेख, हौसाबाई, भारतीबाई, सचिनराव, नारायणराव, बाप्पू कदम यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. हिरवाई वाढवूया, नशा हटवूया, तरुणाई वाचवूया या संदेशाने मिरवली पहाडावर झालेल्या या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनासोबतच नशामुक्ती समाजासाठी जनजागृतीचा प्रभावी आवाज बुलंद केला. प्रतिनिधि ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर. आज मिरवली पहाड़ पर वृक्षारोपण और नशा मुक्ति अभियान की अपील की गई. आज यहाँ पर दरगाह के आसपास के इलाके में, कब्रिस्तान में, यहाँ पर 101 झाड़ लगाने में आए हैं. और जैसा कि हम देख रहे हैं कि अपने शहर का जो माहौल है, जो नौजवान पीढ़ी है, कि नशे की तरफ, ड्रग्स की तरफ, ये सब चीज़ों में ज़्यादा मुब्तला है. मैं मिरवली सरकार के दरबार से सभी लोगों को अपील करता हूँ, नौजवान पीढ़ी को अपील करता हूँ, नशे से मुक्त हो. दुनिया बहुत अच्छी है. आपके माँ बाप ने आपके लिए बहुत अच्छे सपने देखे, आपके लिए मेहनत करते हो, और वो जब आपको देखते होंगे कि भाई आप नशे में मुब्तला है, तो उनका दिल टूट जाता होगा. मैं सभी लोगों से अपील करता हूँ कि भाई खास करके जो नौजवान पीढ़ी है, इन लोगों ने नशा मुक्त होने की पूरी तरह से कोशिश कर दी है. और जैसा कि हम देख रहे हैं कि भाई अहमदनगर शहर के अंदर पुलिस प्रशासन बहुत अच्छे से काम कर रहा है. जैसे कि SP साहब हो गए, टीपर से साहब हो गए, जो पुलिस प्रशासन बहुत ये चीज़ के अंदर बहुत अच्छे से काम कर रहा है. ठीक उसी तरह डॉक्टर इमरान, जिनके हाथों से हम यहाँ पर झाड़ लगाने वाले थे, लेकिन एक इमरजेंसी पेशेंट की वजह से उनका आना नहीं हुआ. उन्होंने खास ये आश्वासन दिया है कि भाई जितने भी पेशेंट जो नशा मुक्त होना चाहते हैं, हमारी डॉक्टर की पूरी टीम उनके लिए सपोर्ट के लिए तैयार है. उनको जो भी मदद लगी, जो भी गाइडेंस लगा, हम लोग वो गाइडेंस हमारी तरफ से करेंगे. ठीक उसी तरह जैसे पुलिस प्रशासन और डॉक्टर की टीम खुल के वजह से सामने आई, ठीक उसी तरह मैं
अहमदनगर शहर के वासियों से भी ये गुजारिश करूंगा कि आप लोग भी, समाज के सारे लोगों से मैं गुजारिश करूंगा कि ये चीज़ के वास्ते खुद होके आप आगे बढ़े। जहाँ जहाँ भी आपको कोई ऐसा कोई आदमी दिखा जिससे जो नशा करता है, ड्रग्स देता है, तो उसको सुधारने की जिम्मेदारी अपन खुद ले। और जहाँ जहाँ भी ये चीज़ बिकती है, जो भी ये चीज़ बेचने में ये करता है, तो खास करके पुलिस प्रशासन को ये चीज़ की खबर दे, ये चीज़ को जितना हो सके रोकने की कोशिश करे। ये सिर्फ काम पुलिस प्रशासन का या डॉक्टर का नहीं है, हम समाज वालों का भी है। मैं सभी शहर के वासियों से अपील करना चाहूँगा कि खास तौर पे इस मुहिम को आगे बढ़ाए और पुलिस प्रशासन का साथ दे, डॉक्टरों का साथ दे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज मिरवली पाडीतील मीरा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण व नशामुक्त अभियानाचे संकल्प राबवण्यात आले। यामध्ये मिरवली दर्गा परिसरात 101 झाड लावण्यात आले। तसेच शहरात आपण जर पाहत आलो आहे का गेल्या काही महिन्यात अनेक नशामुक्तीचे आरोपी धरण्यात आले किंवा नशा विक्री करणारे धरण्यात आले व नशामुक्त करणारे आपण पाहिलेले आहे। यासाठी आपण जनजागृती म्हणून नशामुक्त अभियान ज्या गव्हर्नमेंटने चालू केलेलं आहे, ज्या आपल्या नगर शहरातील पोलीस प्रशासन केलेलं आहे, त्यांना सहभाग म्हणून आम्ही या ठिकाणी नशामुक्तीचा नारा दिलेला आहे का नशामुक्त हा असा विषय ज्यामध्ये अनेक पिढ्या बर्बाद झालेले, त्यांचे घर उद्ध्वस्त झालेले आहे। या सर्व परिस्थिती जर आपण पाहिली तर अनेक मुलं कॅन्सरमुळे किंवा त्यांच्या आजारपणामुळे ते वारलेले, त्यांचे नातेवाईक आज आजारी पडले, त्यांच्या पाठीमागे कोण नाही आहे। जवान मुलं, यंग मुलं आज ते नशाच्या अधीन झालेले आहेत। त्यासाठी ज्या संकल्पना महाराष्ट्र शासन आपले पोलीस प्रशासन राबवत आहे, त्यांनाच आम्ही सहकार्य म्हणून आज नशामुक्त अभियानाचा इथं सुरुवात केलेली आहे। तसेच या परिसरात आज हिरवाई म्हणून झाडे लावण्यात आलेले आहे। आधी या ठिकाणी भरपूर झाडे लावण्यात आली होती, आजही या झाड लावण्यात आली आणि या झाड लावून फक्त झाड लावली नाही, या पलीकडे ते झाड जपवूया आणि अनेक लोकांनी या झाड लावण्याचा संकल्प राबवण्यात यावं आणि हे जर लावले तर याला पाणी वगैरे देण्याचाही संकल्प घेण्यात आलेला आहे। तसेच आम्ही सर्वांना नागरिकांना विनंती करतो की आपणही प्रत्येक ठिकाणी एक झाड तरी लावावा व नशामुक्त अभियानाबरोबर सहभाग घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज रोजी सय्यद इसाक शाह मिरावाली बाबा यांच्या पहाडावर मीरा फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी नगरकरांना आवाहन करतो की सर्वांनी वृक्ष लावा आणि नशामुक्त नगर व्हावे याचे आमचे मानस आहे। करणे आणि नशामुक्त अभियान करणे हे काळाची सध्याची गरज आहे, त्यामुळे आम्ही हे संकल्प राबवलेला आहे। याच्यामध्ये सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावं आणि आमच्या अभियानामध्ये सहभाग घ्यावं ही नम्र विनंती सगळ्या नगरकरांना। एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।